हे बघा मंडळी, इथे जेजुरीच्या जवळच एक कानिपनाथाचं मंदिर आहे. इथे तुम्ही नक्कीच विजिट करा. हे बघू शकता, इकडे पार्किंगची सुविधा देखील दिलेली आहे आणि 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग सर्व तुम्हाला करायला भेटणार इथे. आणि हे बघू शकता किती डोंगरावर आहे मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर खूप शांतता खूप आहे. तर मंडळी चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा, हे आतमध्ये जातोय आता आम्ही. हे गुरुजी आहेत, गुरुजी सोबत होते आपल्या बाईकवर आणि खूप मोठा डोंगर आपण चढलोय. तर मंडळी, हे कानिपनाथाचं मंदिर इथे पुण्यामध्ये हे मंदिर आहे. तर हाय गाईज, मी जगदीश, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आता हा ब्लॉग नंबर 2 आहे. मागचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, तुम्ही बघू शकता. आपण जेजुरीला गेलो होतो. आता हे बघू शकता, जेजुरीच्या नंतर आपण इथे कानिपनाथ महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. आदेश 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 आदेश. मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे मंदिर जे आहे हे पुण्यामध्येच आहे. पुणे येथे कानिपनाथ महाराजांचं मंदिर हे तुम्ही बघू शकता. आज आपण इथं आलेलो आहे दर्शनासाठी. तर चला मंडळी, बघा पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा ब्लॉग. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. कानिपनाथ महाराजांचं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि मी देखील इथं आलो होतो. आता मी जेजुरीवरून कानिपनाथ महाराजांचं मंदिराकडे आलो आहे. हे रस्त्यालाच लागतं आहे, म्हणजे जवळच आहे. तर तुम्ही नक्की तिथे या, व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघू शकता. जेजुरी मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलेले आहे आणि आता आपण सोलो राईड करत आहोत. आणि आता इथे बघू शकता कानिपनाथ महाराजांच्या मंदिराकडे आलो आहे दर्शनासाठी. इथे तुम्ही बघू शकता की भरपूर काही मोठी जागा आहे इथे पार्किंगसाठी आणि खूप सारे स्टॉल देखील लावलेले आहेत. भरपूर भक्त इथे दर्शनासाठी आले होते. हे जे मंदिर आहे हे देखील आपलं गडावरच आहे, म्हणजे डोंगरावरच आहे. तर तुम्ही नक्कीच इथे या, व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. लवकरच आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. बोला हर हर महादेव. तर मंडळी, इथून आता आपण सीड्या चढतोय. नक्कीच या मंदिराकडे. पुण्यामध्ये कानिपनाथाचं मंदिर हे बघू शकता. धन्यवाद. मंडळी, या मंदिरामध्ये 100 पायऱ्या एवढ्या असतीलच. तर आपण आता वरती जातो आहे. हे तुम्ही बघू शकता. इथे वरचा परिसर, खूप हवा चालली होती, छान मस्त वातावरण होतं इथे. तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे आणि इकडे एंट्रन्स आहे. हे तुम्ही बघू शकता. आता इथे बघू शकता. तर मंडळी, आपल्या चॅनलवर अजून एक असं मंदिर आहे कानिपनाथ महाराजांचं, जे की पाथर्डी या तालुक्यामध्ये आहे. तर तुम्ही जर ते बघितलं नसेल तर त्याची देखील लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे पण तुम्ही जाऊन बघू शकता. तिथं पण आपण सोलो राईड केली होती, बाईकने आपण गेलो होतो मंदिराकडे. आणि हे जे मंदिर आहे हे पुण्यामध्ये आहे. तर इथे पण आपण दर्शन घेतलेले आहे. तर तुम्ही पण नक्कीच इथे येऊ शकता. खूप छान मजा आली आहे, खूप छान दर्शन झालेलं आहे. बोला कानिपनाथ महाराज की जय.
तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांना माहिती भेटेल. तर आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे, जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा मंडळी आणि बेल आयकन नक्कीच प्रेस करा. तर मंडळी, हे बघू शकता आजूबाजूचा परिसर. खूप हवा छान चालली होती इथे. बघू शकता लाखो भक्त इथे आले होते. हे तुम्ही बघू शकता इथे किती मोठी रांग लागली होती. आणि हे मंदिर बघू शकता. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे बघा, हे मंदिर आहे मंडळी. इथे आतमध्ये एक असा छोटासा खिडकी आहे, म्हणजे दरवाजा आहे. त्या दरवाजाच्या आतमधून आपल्याला जावं लागतं आतमध्ये आणि दर्शन घ्यावं लागतात. तर मग ते फक्त पुरुषांसाठीच आहे. त्यांना ते टी-शर्ट काढावं लागतो, शर्ट काढावा लागतो आणि बेल्ट काढावा लागतो. तर मी देखील तसं दर्शन केलेलं आहे, पण ते व्हिडिओ काढण्यात मनाई होती म्हणून मी ते दाखवलं नाही. तर मंडळी, आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग, बाय बाय.